गावावर मोठ्या केकाने घेऊन आले होते ना, त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली. 5-10 मिनिटात लगेच पोहे रेडी पण झाले. किती मस्त दिसत आहेत. अरे हे पाठी राहील ना ते हवे पायाशी. मला इथेच बसायचं आहे. मी आवला घेऊन चाललोय पहिल्यांदा गावी. ए प्रांजू तू बघ खुश झालाय कसा. ए IT मध्ये चाललाय. नमस्कार मंडळी, तुमचं स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. आम्ही चाललेलो शिमग्यानिमित्त गावी. तर आहे दुपारची वेळ, वाजले 3:30 आणि आमच्या गावाला शिमगा म्हणजे तुम्हाला माहिती आहे की कोकणातला खूप मोठा सण. तर त्यानिमित्ताने दरवर्षी गावी जात असतो. गेल्या वर्षी नव्हतं गेलो फक्त. यावर्षी चाललेला उत्साह आहे. गावाला धमाल मजा असते आणि पालखी प्रत्येकाच्या घरी येऊन देवदर्शन देत असतो आणि खूप धमाल मजा असते पुढचे 4-5 दिवस. सो मुलांना पण आता घेऊन चाललेलं, सुट्टी आहे त्यांना आणि विकेंड पण आला आहे. तर इकडे सगळेजण आम्ही चाललो आहे. आई वगैरे अगोदर गेलेत, भाऊ वगैरे. सो आम्ही आता चाललो आहे आणि बघूया. शॉप तर आपलं चालूच आहे, ज्यांना कोणाला यायचं असेल तर मसाले वगैरे घेऊ शकतात. बाकीचं कामकाज आपल्या फोनवरती असणार आहे. तर चला आम्ही चाललो आहे, बॅगा आहेत आणि गाडीने चाललो आहे आम्ही. दुपारची वेळ, तशा प्रायव्हेट गाड्या आमच्या गावातले रात्रीचे सुटतात, त्या पण फुल आहेत सगळ्या. आणि आता पुढचे 4-5 दिवस जाणार आहे ना, गाड्या पूर्ण फुल असणार. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. आणि मांजर कुठं आहे? पहिल्यांदा चालले गाव बघायला ती. अरे ती वाली बॅगवाली पाठीची बॅग घ्यायची ना तू. हे बघा, हे आमचे सामान एवढं झालंय, तरी कमीत कमी सामान घेतलं आम्ही. हां काय बोलतो? काय पिचकारी पण घेतले, कलर घेतले, पिचकारी घेतले. पदूची पिचकारी कुठे आहे? स्पायडरमॅनची. स्पायडरमॅनची कुठे? बॅगमध्ये घेतलेस? मग ग्राउंडला आलो आहे, सामान सगळं सेट केलं आहे. आणि आमच्यासोबत येतात आम्हाला गावाला सोडायला आमचे भाऊ. हॅलो करा, हॅलो. टेमोटेवाले गावाले आपले आहेत मित्र इकडचे. अरे हे पाठी राहील ना ते हवे पायाशी. मला इथेच बसायचं आहे. मी आवला घेऊन चाललोय पहिल्यांदा गावी. ए प्रांजू होती तुझी जुनीवाली बघेल बोल, ही माझी कॉपी आहे पूर्ण. सेम तशीच होती. कोणती मांजरवाली ना, मग तिच्यासाठी नवीन आहे. माझ्यासाठी कॉपी कशी आली. आणि मेन म्हणजे सगळे हिच्यासाठी तर मी सगळं नवीन आहे. लहानापासून घरीच वाढले, तिला काय बाहेरच दुनिया माहिती नाही अजून. पहिल्यांदा चालले, पहिल्यांदाच चालले. बघूया, मजा येणार आहे. चला फायनली निघतोय गावाला शिमग्यासाठी. सगळ्यांना तुम्ही पण गावी येत असाल, मजा असते गावी जायची, एक वेगळीच उत्सुकता असते. गाडीत बसून 15 मिनिटं नाही झाली. बघा इकडे डाराडूर पंढरपूर. काय विषय माहिती आहे का? म्हणजे आता आम्ही कर्नाळा किल्ल्याच्या परिसरात पोचलो पण नाही. आमची गेल्या 3 दिवसापासून जी धावपळ झाली ना, ऑर्डर काजूच्या, मसाल्याच्या ऑर्डर, बापरे खूप साऱ्या ऑर्डर होत्या. आणि आज पण दुपारी आता 3 वाजेपर्यंत, म्हणजे आम्ही गाडी सोडेपर्यंत दुकानात सगळ्या गोष्टी अरेंजमेंट करण्यात बिझी होतो. काल मी 2 ते 3 वेळा रात्री जाऊन पार्सल आणले हायवेवरून. सो जागरण झालेलं आहे आणि गेले 15 दिवस मी कंटिन्यू रात्रीचं जागरण करतो आहे. सो या गोष्टीमुळे थोडंसं असं मी पण आता पेंगायला लागलो होतो. आम्ही बहुतेक लवकर पोहोचू असं वाटतंय, पण काही घाई नाही. रस्त्याला पूर्ण मोकळा आहे बघा. आणि मुंबई गोवा हायवे किती आता मस्त आहे. चला झोप काढून झाले. म्हणजे जाम झोप आले. आम्ही पोचलो आहे आंबेतला. आता शांत वातावरण एकदम, आणि खाडीतलं नदीतलं पाणी एकदम शांत आहे या टायमाला. मंडणगडला पोचलो आम्ही. वाजलेत 6:30. एकदम टायमात पोचलो आहे. नॉनस्टॉप आलो, कुठेच नाही थांबलो आम्ही.
अरे प्रज्ञू झोपलाय? ए उठला ना, गोली की पोली? झोप झाली? थोडासा कच्चा काम, रस्त्याचं काम चालू आहे. हा रस्त्याचं पण काम चालू आहे आणि मंडणगडात जरा रेलचेल आहे, बाजारपेठेत गर्दी असेल आतमध्ये. आम्ही पोचलोय आता स्वागत हॉटेलमध्ये. प्रज्ञूला काय खायचं आहे इकडे? सूप प्यायचं आहे. आम्ही इथे चहा प्यायलासाठी उतरलेलो, पण चहा 7च्या नंतर मिळतो, नाश्ता वगैरे 7च्या नंतर. मग नाश्ता यांना सूप पाहिजे. सुस्तावलेत ना, म्हणून सूप पिऊन जरा तरतरी नाही त्यांना. इथून पुढे मग आपलं गाव काय जास्त नाही, अर्धा तासामध्ये पोचू. सूप आलं, सूप, स्वागत हॉटेलचं सूप. पण केवढा आहे बघ संकासवरून. कुठल्या गावातले? इथलेच? कुठल्या गावातले ते? हां इथलेच ना? जाऊ हां हां. या सूप प्यायला, गरम गरम सूप आहे, मस्त वाटतं, जरा तरतरी येईल. गावाला चायनीजची चव लय भारी लागते. चांगलं आहे हो, जेवण चांगलं असतं इथलं. तुम्ही जास्त नाही खायचा, वाटणे झाल्यात काय? मंडणगड बाजारपेठेत सगळं सामान वगैरे घेतलं आहे. झालं का सगळं सामान घेऊन? वडापाव घेतले घरी. आईला आता इथून फोन पण लागला, सांगितलं मी पोचतोय. आणि हा बाजारपेठ आता इकडे फुलणार आहे. उद्यापासून मुंबईकर जास्त मंडळी येतील. अदो गावाला चला, पोचतोय गावी. चला फायनली पोचतोय. 8 वाजले आम्हाला, 8 सव्वा झालं, पण अगोदर पोचलो असतो आम्ही. पाऊण तास मंडणगडला गेला आम्हाला. मंडणगडला थोडा वेळ लागला, पण गावातले लाईट वगैरे काय करत नाही. आता गावात पोचतोय. चला आला रे, आला गावाला आपण तू. चला रे बदलले. फायनली पोचतोय गावी. वाजले 8:15 आणि रात्रीचं पोचतोय मी गावात. काय करू, एकत्र जायचं सामान सगळं आपला? हां जाईल सामान. इथे लागेल का तिथे लावतं? तिथे लावा नाही तर. तू बघ खुश झालाय कसा. IT मध्ये चाललाय. चला गावात पोचलोय. तर दिवसाचं बघितलं असेल गावात, रात्रीचं गाव बघ कसं असतं गावी आलो की. पालखी अशी वाकी आहे का इकडे आपल्याकडे? आमच्याकडे आल्या सर, आमच्याकडे येऊन गेले. कलर बघ. एक की 2 आहेत रे? 2 आहेत. चला फायनली पोचलो. आल्यापासून बाहेरच नाही काढले. काढ बघू. काम ती घाबरले ती, घाबरले ती. बघ तुझी मैत्रीण ती बघ. खरं बघताय ते. ही झाली ते बघायला. थांब थांब थांब, साईडला बघूया काय गंमत करते. काय गो घुमना येते जरा. हे झाले, थांब जरा, तिला नॉर्मल होऊ दे. तिला ते डोळे बघ कसे झाले. पांजो लोक गावावर मुंबईला झाडून येतात, आम्ही मुंबईत गावाला झाडू आणले. आम्ही विकायला आणले शॉपवरती. ते 2 राहिले. 2 राहिले होत्या. 2 राहिले त्यातली ही एक आपली भारी आहे. म्हातारी झाली. हा गरम 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 आहे. गावाला आलो की पहिले चाय पाहिजे गरम गरम. आणि तापट ठेवलाय. प्रज्ञू बघ आंघोळ करतोयस ना? हा हे बघ व्हाईट वाली मॅव बघ कशी दिसते. थांब थांब बघू दे.
तुमचीच कमी आहे. तुमचीच कमी आहे. आता रात्रीची वेळ आहे, जेवण करायचं बाकी आहे आमचं अजून. म्हणजे जेवण झालंय रेडी. आता इकडे रात्रीचे 10 वाजले, लेट झाले आज आम्हाला. आणि इकडे आई सारवत आहेत शेणाने, कारण उद्याला बहुतेक पालखी येणार आहे आमच्याकडे. असं चाललंय, घरी पालखी नाही येऊन गेली. आणि ए कुठली लाईट? गावाला कसं वाटतंय आता येऊन? मस्त. उद्या आपल्याकडे पालखी येणार आहे. घेशील ना खांद्यावर? नाही, मला माझ्याकडे ताकद नाही. ताकद कशी नाही? बेबीने तू दोघांनी घ्यायची ना प्रेंजू? हा चला, रात्रीचे 10 वाजून गेले. आज लेट झाले आम्हाला. हा, कारण उशिरा झालं सगळं. आम्ही आल्यानंतर बनवलं, म्हणजे आईने तयार केलेली भाकरी भात केलेला. घरी स्पेशल बेत आहे. खास आमच्याकडे पाहुणे आलेत ना, त्यांच्यासाठी. पहिल्यांदा आलेत ते. हा या जेवायला. हा, जेवण घ्या. इकडे प्रांजू प्रज्ञू पण बसलेत. इकडे प्रांजू दीदी. काय मग? काय नाही. किंवा मनी दीदी कशी झाली? दीदी नाही, म्हातारी झाली. गुड मॉर्निंग. सकाळची वेळ आहे. रात्री आलो, जेवलो आणि झोपलो म्हणजे आमच्या पालखीजवळ पण लागतं. आमची पालखी असते पाटलांच्या इथे, तिथे जाऊन जागरण असतं. तिथे गेलो होतो. उशीर झाला, म्हणजे 1:30-2 वाजले तिकडून यायला. जागरण असतं रात्रभर. आणि आमचं घर आता हे रात्रीचं तुम्हाला काय समजलं नसेल, आता बघा रात्री दिवसाचं कसं दिसतंय. आणि सकाळ सकाळ मांजर कसे बसले आमचे. इल्ला त्याची ओरटे कोंबडा. कोंबडी आणलीत म्हणजे इकडं सध्या. आता सदाफुलीला मस्त फुलं आहेत. दररोज फुलते. किती वर्ष झाली, भरपूर जुनी आहे. पण आई गावीवर मुंबईला होती तर इकडे लक्ष नाही राहिलं. इथली झाडं सगळी थोडी मेली. नारळ आहे आणि इकडे वांग्याचं झाड आहे. त्याला आता छाटणी केली जा, वांगी लागली. पण इथली काही झाडं जरा सुकली. कोण नसलं ना गावी, काही ना काहीतरी राहत तसं होतंच. तसंच आहे, झाडं सुकली तर इथली. झोपायची स्टाईल कशी आहे काय? पांजू पत्नू झोपले एकदम निवांत. गावात आले चांदीवाले. पैंजण पाहिजे आज. हो म्हणून चांदी है. आज बे 40 वर्षात कालाने आज मग खोटा करून जायचं म्हणजे काय होणार आहे? हे बघ सगळे खोटी दिली. हा साखले शोधत होतं द्यायला एकाला, तर नाही भेटले. आता अलगत येते, समोरच आहे. त्याला बघतो काय माझ्या आहेत चांदीच्या. गावाला मोहरेवाला येतात, कासार येतात, घरोघरी येतात असे चांदीवाले. आणि आता वर्षा बनवते नाश्त्याला पोहे सगळ्यांसाठी. आणि आमच्या घरी आज पालखी ना, त्यासाठी पण काहीतरी नाश्ता बनवायचा आहे. तो वेगळा करू. आता आम्हाला सकाळी नाश्ता बनतो. अच्छा, हे मटर घालून केले. मटर मधले पण छान लागतात. आवडतात तसे मला पण आवडतात मटार. गावात मटर एकाने घेऊन आले होते ना, त्याच्यामध्ये थोडीशी साखर घातली. एक वर्ष माहिती आहे आपण ते हे केलेली साबुदाणा साबुदाणा खिचडी केली. सगळ्यांना आवडते त्याच्या. खूप सारी कोथिंबीर घालायची. आपण म्हणतो काय पहिला व्यवसाय सगळ्यात कांदा आणि पोहे आणि शिरा वाटायला होता. पहिला व्यवसाय आमचा. त्याच्या अगोदर पण मी ते काम करत ना तिकडे, म्हणजे DTP पत्रिकांचं वगैरे पण मी जॉब केलेला आहे तिथे. जेव्हा मी होतो तेव्हा मी बाहेर नसे ऑर्डर घेतलेले आहे. तेव्हापासून 5-10 मिनिटात लगेच पोहे रेडी पण झाल्यावर किती मस्त दिसत आहेत. एक नंबर पोहे आहेत. मला खूप आवडते पोहे, घरचे पोहे आमचे. मी खास करून वर्षा करते ते. सवय झाली आता नेहमी बनवतो ना. आमच्या घरी आहेत मित्र आमचे पनवेलवाले, त्यांना नाश्ता ते पण निघणार होतं. म्हणजे त्यांच्याकडे पण त्यांचं ॲक्च्युली रिक्षा वगैरे त्यांचे आहेत तिकडे. त्यामुळे ते झोप लागली का व्यवस्थित? हां, थंडी किती आहे गावी? मजबूत आहे ना? चला, आईची बत्ती झाले. कोण सकाळी बघशील तर कसे झोपलेले. गुड मॉर्निंग. हे अजून पिल्ले खालतात. गावाला कसं वाटतं तुला?
फायनली गावी पोचलेलो आहे. तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये आमचा प्रवास दाखवलेला आहे. शिमग्याचा पुढे आता सण सुरू आहे. तुम्हाला हा व्हिडिओ थोडंसं 1-2 दिवस लेट जरी आला ना तरी पण समजून घ्या, कारण की गावाला आमच्या पालखीसोबत जागरण असतं, तिकडे जाणं असतं, हजेरी असते, त्यामुळे वेळ मिळत नाही आणि जागरण असतं त्यामुळे तिथे कंपल्सरी राहावं लागतं आणि घरपोट सगळं एक प्रत्येक घरातलं सदस्य पाहिजे तिकडे. तर मजा असते पण गावाला. आणि ह्या वेळेसचा शिमगा मी स्वतः एन्जॉय करणार आहे, कारण काय असतं मी दरवर्षी व्हिडिओ करतो ना, व्हिडिओच्या नादामध्ये आपण तिथल्या गोष्टी कधी एन्जॉय करायचा विसरून जायला राहतो. तो त्यामुळे यावर्षी मी खूप एन्जॉय करणार आहे, मनापासून त्या गोष्टीचा आनंद घेणार आहे. व्हिडिओ तर मध्ये मध्ये करेन, बघूया, पण खरं मी ते गोष्टी रिअलमध्ये मी त्याचा अनुभव आहे. कारण की पूर्वी जेव्हा मी व्हिडिओ नाही करायचो ना तेव्हा खूप समरस होऊन करायचो, पण आत्ता कसं व्हिडिओ करता करता आपण ते एन्जॉय करायचं विसरून जातो. आपण सगळ्यांना दाखवायच्या नादामध्ये आपणच एन्जॉय करायचं राहून जातो. हे कधी कधी रिअलाइज होतं. त्यामुळे आता यावर्षी यांना विचारलं आहे शिमगा एन्जॉय करायचा. ओके, त्यानंतर थांबूया. पुढच्या तुमचं स्वतःची काळजी घ्या. बाय, सी यू, टेक केअर.